काय मित्रांनो, आपण बघणार आहोत कोकण नद्या यांच्याविषयी एक महत्त्वाची गोष्ट. ओके, तर याच्यामध्ये प्रश्न उत्तर बघणार आहोत. प्रश्न पहिला आहे, कोकण नदी खोऱ्यांनी किती चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले आहे. प्रश्न काय मित्रांनो, कोकण नदी खोऱ्यांनी किती चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले आहे. ऑप्शन ए आहे 30,394, ऑप्शन बी 42,480, ऑप्शन सी 30,950 आणि ऑप्शन डी आहे 4,452. तर याचे योग्य आन्सर आहे मित्रांनो 30,394 म्हणजे ऑप्शन क्रमांक ए. ओके, आपण बघू आता प्रश्न क्रमांक दुसरा. ओके, सूर्या, पिंजाळ या नद्या कोणत्या जिल्ह्यात आहे. आपल्याला काय विचारले आता, सूर्या आणि पिंजाळ या कोकणातील नद्या आहे, ह्या कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न विचारला. तर ऑप्शन क्रमांक आहे ए पालघर, ऑप्शन बी आहे ठाणे, ऑप्शन सी आहे रायगड आणि ऑप्शन डी आहे सिंधुदुर्ग. तर याचं योग्य उत्तर आहे पालघर. आता पालघर याचं योग्य उत्तर आहे. आपण बघतो की सूर्या आणि पिंजाळ कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं, पालघर जिल्ह्यामध्ये. पण सूर्या आणि पिंजाळ या कोणत्या नद्याच्या उपनद्या आहे असा पण क्वेश्चन येऊ शकतो. तर या आहे वैतरणा. ओके, वैतरणा नद्याच्या उपनद्या आहे. कोणत्या, सूर्या आणि पिंजाळ वैतरणा नदीचे उपनदी आहे. ओके, सूर्याचं ओके सूर्या नदीचा उगम कुठे झाला की बापगाव. ओके, बापगावला काय झाला, सूर्याचा उगम झाला आणि सूर्या नदीची लांबी आहे 70 किलोमीटर. ओके, आता पिंजाळ. ओके, पिंजाळ नदीचा उगम कुठे झाला का नरोरा येथे पिंजाळ नदीचा उगम झाला आणि पिंजाळची लांबी आहे, नदीची लांबी 61 किलोमीटर. आता वैतरणा पण नाही, वैतरणा नदीचे उगम कुठे आहे, ब्रह्मगिरी. ओके, ब्रह्मगिरी आहे आणि वैतरणाची लांबी आहे 124 किलोमीटर. म्हणजे कोकणातील 2 नंबरची उल्हास नंतर सर्वात लांबीची नदी आहे. ओके, आता प्रश्न क्रमांक आहे तिसरा, खालीलपैकी कोणती नदी ठाणे जिल्ह्यात येत नाही. आपल्याला खाली काही कोकणातील नद्या दिलेल्या आहे आणि कोणती नदी ठाणे जिल्ह्यामध्ये येत नाही ते आपल्याला ओळखायचे. तर कोणते कोणते आहे, ऑप्शन क्रमांक ए भातसा, ऑप्शन बी काळू, ऑप्शन सी मुरबाडी, ऑप्शन डी आहे उल्हास, ऑप्शन ई आहे भारजा. ओके, भारजा सॉरी. तर याच्यामध्ये उत्तर याचं आहे भारजा. तर भारजा हे कोणत्या जिल्ह्यातील आहे, रत्नागिरी. ओके, रत्नागिरी जिल्ह्यातील ही भारजा नदी आहे. तर याच्यामध्ये भातसाचं काय की भातसाचा उगम कुठे आहे, कसारा. कुठे आहे, कसारा घाट. ओके, कसार. ओके, कसार येथे भातसा नदीचा उगम आहे. नंतर काळूचा उगम आहे माळशेज घाट. ओके, माळशेज घाट. काळू नदीची लांबी आहे 90 किलोमीटर. किती, काळी नदीची लांबी आहे 90 किलोमीटर. मुरबाडीचा उगम आहे किमलीवली. उल्हास नदीचा उगम आहे लोणावळा. कुठे आहे, उल्हासचा आहे लोणावळा. आणि उल्हासची लांबी आहे 145 किलो. म्हणजे कोकण भागातील सर्वात लांब नदी कोणती, तर इथे उल्हास आहे. आणि वैतरणा ही 2 नंबरची लांबी हिची ओके, हिची लांबी आहे 124 किलोमीटर. ओके, प्रश्न क्रमांक आहे चौथा. ओके, महत्त्वाचा क्वेश्चन मित्रांनो, नद्या व जिल्हे यांची जोडी दिली आहे आणि याच्यामधून चुकीची जोडी कोणती आपल्याला ओळखायची. काय आहे, नद्या आणि जिल्हे दिले आणि याच्यामधून जी चुकीची जोडी आहे ते आपल्याला ओळखायची आहे. इथे आहे जिल्हा आणि इथे आहे नदी. ओके, तर रत्नागिरी जिल्ह्यामधील कोणत्या कोणत्या नद्या आहेत ते बघायचे आपल्याला. रत्नागिरीमध्ये जगबुडी, बाव, घोड आणि गंधार. कोणत्या रत्नागिरीमध्ये, जगबुडी, बाव, घोड, गंधार. रायगडमध्ये आहे उल्हास, पाताळगंगा, भोगावती. सी आहे ऑप्शन. सिंधुदुर्गमध्ये कोणते आहे, देवगड, आचरा, गड, मिठी. आणि ऑप्शन क्रमांक आहे डी. ओके, डी आहे भातसा, काळू, मुरबाडी आणि उल्हास. तर याच्यामध्ये मित्रांनो चुकीची कोणती जोडी आपल्याला ओळखायची, म्हणजे एक नदी कोणती तरी चुकली आहे किंवा 2 नद्या चुकल्या. कोणत्या आहे की रत्नागिरीमध्ये परत एकदा बघू, जगबुडी, बाव, घोड, गंधार. रायगडमध्ये उल्हास, पाताळगंगा, भोगावती. सिंधुदुर्गमध्ये देवगड, आचरा, गड, मिठी. आणि ठाण्यामध्ये आहे भातसा, काळू, मुरबाडी आणि उल्हास. तर याच्यामध्ये काय की ऑप्शन क्रमांक 3 हा चुकीचा आहे.
कारण की ही इथं मिठी नदी, तर मिठी नदी कुठे आहे, तरी आहे मुंबईमध्ये. ओके, मुंबई. तर मित्रांनो या जोड्या आहेत तर बरोबर आहे, या तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्या. रत्नागिरीमधील जगबुडी, बाव, घोड, गंधार, रायगडमध्ये उल्हास, पाताळगंगा, भोगावती, सिंधुदुर्गमध्ये देवगड, आचरा, गड आणि ठाण्यामध्ये भातसा, काळू, मुरबाडी आणि उल्हास या नद्या आहेत. प्रश्न क्रमांक 5 आहे, कोणत्या नदीवर मोडक सागर प्रकल्प आहे? काय दिलं, कोणत्या नदीवर मोडक सागर प्रकल्प आहे ओळखायचं आहे. ऑप्शन क्रमांक आहे सावित्री, ऑप्शन बी वैतरणा, ऑप्शन सी कुंडलिका आणि ऑप्शन डी आहे सूर्या. तर याचं उत्तर आहे मित्रांनो वैतरणा. तर वैतरणा नदीवर कोणतं आहे, मोडक सागर प्रकल्प आहे. आपण वैतरणा नदीच्या 2 उपनद्या बघितल्या, तर कोणत्या आहेत त्या, एक होती सूर्या आणि एक होती पिंजाळ. ओके, ह्या वैतरणाच्या 2 नद्या आहेत. तर वैतरणा नदीवरच काय की मोडक सागर प्रकल्प आहे. ओके, आता ऑप्शन क्रमांक आहे 6, सूर्या आणि पिंजाळ या कोणत्या नदीच्या उपनद्या आहे? आपण आत्ताच बघितलं मित्रांनो, सूर्या आणि पिंजाळ या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत, तुम्ही सांगायचं उत्तर आता. दमणगंगा, तानसा, वैतरणा आणि शास्त्री. तर कोणत्या आहे, वैतरणा नदीच्या उपनद्या कोणत्या आहे, सूर्या आणि पिंजाळ आहे. ऑप्शन क्रमांक आहे 7, वैतरणा नदीची लांबी किती आहे? किती, ऑप्शन काय आहे की वैतरणा नदीची लांबी किती आहे. ओके, तर याचं आन्सर आहे 124 किलोमीटर आहे वैतरणा नदी. म्हणजे आपण बघितलं की कोकण भागातील 2 नंबरची सर्वात लांब नदी असणारी कोणती, तर वैतरणा नदी आहे. प्रश्न क्रमांक आहे 8, उल्हास नदीची लांबी किती आहे? आपण बघितलं मित्रांनो, कोकणातील सर्वात 2 नंबरची लांब नदी कोणती, तर वैतरणा आहे, 124 किलोमीटर. तर उल्हास नदी लांबी किती आहे? उल्हास नदी ही महाराष्ट्रातील कोकण खाडीतील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. तर याची लांबी किती आहे? ऑप्शन क्रमांक आहे ए 143, ऑप्शन बी आहे 142, ऑप्शन सी आहे 144 आणि ऑप्शन डी आहे 145. तर उत्तर आहे मित्रांनो याचं ऑप्शन क्रमांक डी 145 किलोमीटर. ओके, प्रश्न क्रमांक आहे 9. ओके, खालीलपैकी कोणती नदी उल्हास नदीची उपनदी नाही? महत्त्वाचा क्वेश्चन मित्रांनो. आता काय दिलेलं आपल्याला, खालीलपैकी कोणती नदी ही उल्हास नदीची उपनदी म्हणजे उल्हास नदीची उपनदी नसणारी आपल्याला ओळखायची आहे. तर ऑप्शन क्रमांक आहे 1 भातसा, ऑप्शन क्रमांक आहे बी मुरबाडी, ऑप्शन क्रमांक आहे 3 भातसई, ऑप्शन क्रमांक आहे डी जगबुडी. परत एकदा ऑप्शन भातसा, मुरबाडी, भातसई आणि जगबुडी याच्यातील कोणती उपनदी नाही ते ओळखायचं मित्रांनो. तर याचं उत्तर आहे जगबुडी. जगबुडी ही काय आहे की उल्हास नदीची उपनदी नाही. तर ही कोणाची उपनदी आहे? तर ही आहे विशिष्टी नदीची उपनदी आहे. कोणती? विशिष्टी. ओके, विशिष्टी नदीची उपनदी आहे कोणती? परत एकदा प्रश्न बघून घ्या, महत्त्वाचा आहे. उल्हास नदीची उपनदी कोणत्या नाही? ओके, तर जगबुडी नाही. आणि कोणत्या आहे? भातसा, मुरबाडी आणि भातसई. सेम क्वेश्चन आहे मित्रांनो. भातसा आणि भातसई लक्षात ठेवण्यासाठी छान आहे. ओके, प्रश्न क्रमांक आहे 10. ओके, भोगावती. ओके, भोगावती ही कोणत्या नदीची उपनदी आहे? महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो. भोगावती ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ही आहे पाताळगंगा. ओके, महत्त्वाचा क्वेश्चन. ओके, पाताळगंगा जी आहे हिची लांबी आहे 45 किलोमीटर. ओके, 45 किलोमीटर आहे. भोगावतीची लांबी आहे 45 किलोमीटर. आणि ज्या भोगावती नदीवर आहे कोणता प्रकल्प आहे? तर मोरवा प्रकल्प आहे. मोरवा प्रकल्प आहे. परत एकदा प्रश्न बघून घ्या, भोगावती ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कोणती? पाताळगंगा. असं पण प्रश्न शकतो की पाताळगंगा नदीची उपनदी कोणती आहे? आता प्रश्न क्रमांक आहे 11. ओके, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. कुंडलिका नदीवरती कोणता प्रकल्प आहे? आपल्याला प्रकल्प विचारला मित्रांनो. कुंडलिका नदीवर कोणता प्रकल्प आहे? ऑप्शन क्रमांक 1 आहे मोरवा, ऑप्शन 2 आहे डोलावहळ, ऑप्शन 3 आहे साव आणि ऑप्शन 4 आहे मन. तर याचं उत्तर आहे मित्रांनो डोलावळ. ओके, कुंडलिका नदीवर कोणता प्रकल्प आहे? तर डोलावळ हा प्रकल्प आहे. ओके, प्रश्न क्रमांक आहे 12. महाड. ओके, महाड हे गाव कोणत्या 2 नदीच्या संगम स्थळावर वसले आहे? मित्रांनो आपल्याला गाव दिलेलं आहे की रायगडमधलं माहिती आहे महाड, जे की खूप वाचलेलं आहे. महाड हे गाव कोणत्या 2 नदीच्या संगम स्थळावर वसले आहे हे ओळखायचं आहे. ऑप्शन कोणत्या 2 नद्या आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ओके, तर ऑप्शन क्रमांक 1 आहे सावित्री गायत्री, ऑप्शन क्रमांक बी आहे सावित्री आणि गंधार, ऑप्शन क्रमांक सी आहे सावित्री आणि घोड,
आणि ऑप्शन क्रमांक डी आहे सावित्री आणि काळ. तर कोणती नदी आहे ते आपल्याला ओळखायचं. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, सावित्री आणि गंधार काय आहे यांचे जे संगम स्थळ आहे. कुठं आहे यांचं संगम स्थळ? महाड हे गाव आहे. ओके, रायगडमधील. ओके, ऑप्शन क्रमांक आहे इथे बी हे बरोबर आन्सर क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक आहे 3. ओके, खालीलपैकी कोणती नदी सावित्रीची उपनदी नाही? महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो एकदम. तर आपल्याला इथं काय की सावित्री नदीची उपनदी कोणती नाही तर हे ओळखायचं. ओके, काळ, गंधार, घोड आणि गायत्री. परत एकदा क्वेश्चन बघू आपण. खालीलपैकी कोणती नदी सावित्री नदीची उपनदी नाही? महत्त्वाचा, खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 आहे काळ, ऑप्शन 2 बी, ऑप्शन सी घोड आणि ऑप्शन 4 आहे गायत्री. तर याच्यामध्ये जे करेक्ट आन्सर आहे गायत्री. गायत्री काय की सावित्रीची उपनदी नाही. तर सावित्रीची उपनद्या 3 आहेत, काळ, गंधार आणि घोड आहे. ओके, प्रश्न क्रमांक आहे 14. ओके, चाळकेवाडी आणि फणसवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो. ओके, चाळकेवाडी आणि फणसवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक आहे शास्त्री, ऑप्शन बी आहे मुचकुंदी, ऑप्शन सी आहे विशिष्टी, ऑप्शन डी आहे तेरेखोल. ओके, तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो विशिष्टी. तर विशिष्ट नदीवर कोणतं आहे? इथं चाळकेवाडी आणि फणसवाडी हे प्रकल्प विशिष्ट नदीवरती आहे. विशिष्टीची एक नदी पण आहे, तर ती उपनदी आहे. विशिष्टीची उपनदी कोणती आहे? जगबुडी. ओके, जगबुडी कोणाची उपनदी आहे? विशिष्टीची उपनदी आहे जगबुडी. विशिष्ट जगबुडीची लांबी किती आहे? 30 किलोमीटर आहे. ओके, तर हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. प्रश्न क्रमांक आहे 15. ओके, विशिष्ट नदीच्या कोणत्या उपनद्या आहेत? ओके, आता आपल्याला प्रश्न विचारलेला मित्रांनो विशिष्ट नदीच्या कोणत्या उपनद्या आहेत? ओके, विशिष्ट नदीच्या कोणत्या कोणत्या उपनद्या आहेत हे विचारलेलं आहे मित्रांनो आपल्याला, आणि त्या नद्या इथं ओळखायच्या आहे. ओके, तर याच्यामध्ये ऑप्शन आहे ए जगबुडी, ऑप्शन बी गडगडी, ऑप्शन सी काळ आणि ऑप्शन 4 आहे काळू. तर या 4 ऑप्शनमधून आपल्याला कोणते आहे उपनद्या विशिष्ट त्या ओळखायचं आहे. परत एकदा बघू आपण. ऑप्शन क्रमांक 1 जगबुडी, बी गडगडी, ऑप्शन सी आहे काळ आणि ऑप्शन डी आहे काळू. ओके, ऑप्शनमध्ये ऑप्शन दिलेले आहे. ए मध्ये फक्त ए आणि बी, बी मध्ये फक्त ए बी सी, सी मध्ये आहे ए बी सी डी आणि डी आहे फक्त ए. तर याच्यामधून मित्रांनो योग्य आन्सर आहे तो आहे ए आणि बी. तर विशिष्ट नदीच्या 2 उपनद्या आपण आत्ताच बघितली. तर जगबुडी आहे, इथं आहे जगबुडी आणि गडगडी. ह्या 2 उपनद्या कोणत्या विशिष्टच्या नद्या आहेत, उपनद्या आहेत. ओके, प्रश्न क्रमांक आहे 16. सोनवी, बाव, असावी, गंडकी या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक काय आहे की सोनवी, बाव, असावी, गंडकी या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक आहे ए मुचकुंदी, ऑप्शन बी आहे तेरेखोल, ऑप्शन सी आहे ओशिवरा आणि ऑप्शन डी आहे माहीम. ओके, तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो मुचकुंदी. ओके, मुचकुंदी या नद्याच्या कोणत्या 3 उपनद्या आहे? सोनवी, बाव, असावी आणि गंडकी ह्या मुचकुंदी नद्याच्या उपनद्या आहेत. ओके, ऑप्शन क्रमांक आहे 16. कोकणातील नद्यांची लांबीनुसार उतरता क्रम लावा. ओके, उतरता क्रम लावा. ओके, तर याच्यामध्ये ऑप्शन ए आहे उल्हास, वैतरणा, तेरेखोल, वाघोठाण, सावित्री. ऑप्शन बी आहे वैतरणा, उल्हास, तेरेखोल, वाघोठाण, सावित्री. ऑप्शन सी आहे उल्हास, वैतरणा, सावित्री, तेरेखोल, वैतरणा. ऑप्शन डी आहे तेरेखोल, वैतरणा, उल्हास, सावित्री आणि तेरेखोल. ओके, तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो ये. ओके, उल्हास, वैतरणा, तेरेखोल, वाघोठाण आणि सावित्री. ओके, या काय की उतरत्या क्रमाने आपण क्रम लावलेला आहे की उल्हासची आपण बघितली लांबी तर किती आहे 145 किलोमीटर. ही सर्वाधिक लांबीची कोकणातील नदी आहे. त्याच्यानंतर आहे आपण बघितली वैतरणाची आहे 124 किलोमीटर. नंतर आहे तेरेखोलचे आहे 98 किलोमीटर, वाघोठाणचे आहे 94 किलोमीटर आणि सावित्रीचे आहे 38 किलोमीटर. तर हा क्रम योग्य आहे मित्रांनो. उल्हास, वैतरणा, तेरेखोल, वाघोठाण आणि सावित्री. एक लक्षात राहू द्या, उल्हास ही सर्वाधिक लांबीची
कोकणातील नदी आहे, तर काही बुकमध्ये आता वैतरणा दिलेलं आहे, परंतु योग्य उत्तर हे उल्हासच आहे. ओके, तर उल्हास 1 नंबर आहे. वैतरणाचे आहे 124 किलोमीटर. ओके, तेरेखोलचे आहे 98 किलोमीटर, वाघोठांचे आहे 94 किलोमीटर, तर सावित्रीचे आहे 38 किलोमीटर आहे. ओके, कोकणातील नद्या व ठिकाण आपल्याला कोकणातील नद्या दिल्या आहे आणि त्यांचे ठिकाण दिले आहे. तर कोणते ठिकाण आपल्याला योग्य चुकलेले आहे ते बघायचे. चुकलेले कोणते ते बघायचे आहे. ओके, तर ऑप्शन क्रमांक आहे की आंबा, याचा उगम आहे जांभूळपाडा, दमणगंगाचं पेठ, शास्त्रीचं आहे विशालगड, काजळीचं आहे कुंभारली घाट, वैतरणाचं आहे ब्रह्मगिरी, भातचा आहे काळू. तर आपल्याला काय करायचं इथं चुकीचे ठिकाण. ओके, चुकीचे ठिकाण कोणते ओळखायचे मित्रांनो. ओके, काय करायचं की चुकीचे ठिकाण कोणते परत एकदा बघू आपण. आंबा, जांभूळपाडा, दमणगंगा पेठ, शास्त्री, विशालगड, काजळी, कुंभारली घाट, वैतरणाचा आहे उगम ब्रह्मगिरी, भातसाचा आहे कसारा. तर याच्यामध्ये आंबा, जांभूळपाडा हे बरोबर उत्तर आहे. दमणगंगा पेठ हे पण बरोबर आहे. शास्त्री आणि विशालगड हे चुकलेलं आहे. याचे काय की शास्त्रीचं आहे इथं कुंभारली घाट. ओके, शास्त्रीचं उगम कुठं आहे कुंभारली घाट. काजळीचं हे पण चुकलेलं आहे. काजळीचं आहे कुंभारली घाट दिलेलं आहे इथं, पण याचं आहे विशालगड. ओके, विशालगड आहे. हे वैतरणा ब्रह्मगिरी हे पण बरोबर आहे आणि भातसा कसारा हे पण वेगळं आहे. तर याच्यामध्ये काय आहे की चुकलेले सी आणि डी, म्हणजे योग्य पर्याय कोणते आपले सी आणि डी आहे. की व्यवस्थित लक्षात राहू द्या, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आंबाचा उगम आहे जांभूळपाडा, दमणगंगाचा आहे पेठ, शास्त्री नदीचा उगम आहे कुंभारली घाट, काजळी नदीचा उगम आहे विशालगड, वैतरणा नदीचा उगम आहे ब्रह्मगिरी आणि भातसा नदीचा उगम आहे कसारा. ओके मित्रांनो, आपण काय करणार आहोत आता जिल्ह्याने आहे. ओके, कोकणाची उत्तर ते दक्षिण. ओके, उत्तर ते दक्षिण पद्धतीने काय बघणार आहोत, तर कोणत्या नद्या आहे प्रत्येक म्हणजे कोकणातील जे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या नद्या आहे पण उत्तर ते दक्षिण क्रमाक्रमाने बघणार आहोत. पहिली आहे नदी पालघरमध्ये आहे दमणगंगा, वरोळी, सुरिया, पिंजाळ, वैतरणा, तानसा. ओके, पहिली कोणती आहे दमणगंगा आहे. वरोळी सूर्याची लांबी आहे 70 किलोमीटर, पिंजाळची आहे 61 किलोमीटर. ओके, 70. ओके, सूर्याची लांबी किती आहे 70 किलोमीटर. पिंजाळ नदीची लांबी आहे 61 किलोमीटर. वैतरणा नदीची लांबी आहे 124 किलोमीटर. तानसाची आहे 68 किलोमीटर. तर परत एकदा बघू आपण. पालघर जिल्हा आहे, तर पालघर जिल्ह्यातील कोणत्या नद्या आहे. ओके, क्रमांक उत्तर ते दक्षिण हा क्रम दिलेला आहे मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. दमणगंगा, वरळी, सूर्या, पिंजाळ, वैतरणा आणि तानसा हे पण लक्षात ठेवा. सूर्या आणि या पिंजाळ 2 नद्या आहेत, तर ह्या कोणाच्या उपनद्या आहे वैतरणा नद्याची उपनद्या. आपण बघितलं पाठीमागे वैतरणा नदीची उपनदी कोणती आहे सूर्या आणि पिंजाळ ह्या वैतरणा नदीच्या उपनद्या आहे, हे लक्षात राहू द्या. ओके, आता बघू आपण. बघू आता ठाणे. ओके, ठाणे जिल्ह्यातील कोणत्या नद्या क्रमानुसार त्या पण उत्तर ते दक्षिण हाच क्रम आहे ठाणे जिल्ह्यामधील पण. पहिले आहे भातसा. ओके, ठाण्यामधील कोणती भातसा, काळूची लांबी आहे 90 किलोमीटर. ओके, नंतर आहे मुरबाडी, उल्हासचे आहे 145 किलोमीटर. पाताळगंगा 45 किलोमीटर. ओके, उल्हासची कुठे आहे किती 45 किलोमीटर आहे. उल्हास कोणत्या ठिकाणी आहे कर्जत. ओके, पाताळगंगाची आहे लांबी 45 किलोमीटर पाताळगंगाची आहे. कोणत्या खालापूर शहराच्या ठिकाणावर आहे ती. ओके, तर परत एकदा बघू मित्रांनो आपण इथे पालघरपासून. ओके, रिव्हिजन होईल व्यवस्थित. पालघर. ओके, पालघरमधील कोणते आहे दमणगंगा, वरोळी, सूर्या, पिंजाळ, वैतरणा आणि तानसा आहे. आता ठाणे जिल्ह्यातील कोणते आहे उत्तर ते दक्षिण क्रमांक आहे हा आहे भातसा, काळू, मुरबाडी, उल्हास आणि पाताळगंगा आहे. ओके, आता मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये कोणत्या नद्या आहे कोकणमधील. ओके, दहिसर पहिली आहे, दहिसर, ओशिवरा, भोईसर आणि मिठी. ओके, प्रश्न येऊ शकतो की ही भोईसर ही बहुतेक कुठे दिसत नाही, तर भोईसर कुठेही मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये नदी आहे. ओके, दहिसर, ओशिवरा, भोईसर आणि मिठी. परत एकदा रिव्हिजन करून घेऊ मित्रांनो आपण. पालघरमध्ये कोणते आहे दमणगंगा, वरोळी, सूर्या, पिंजाळ, वैतरणा, तानसा. ठाण्यामध्ये आहे भातसा, काळू, मुरबाडी, उल्हास, पाताळगंगा. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये आहे दहिसर, ओशिवरा, भोईसर आणि मिठी ह्या नद्या आहेत. आता रायगड जिल्ह्यातील नद्या बघू आपण. रायगड जिल्ह्यातून हे पण उत्तर ते दक्षिण. ओके, उत्तर ते दक्षिण क्रम आहे हा पण.
रायगडमध्ये कोणते आहे? पाताळगंगा, भोगावती, अंबा, कुंडलिका, काळ, घोड, गंधार आणि सावित्री. कोणत्या परत एकदा रिव्हिजन करू आपण. पाताळगंगा, भोगावती, अंबा, कुंडलिका, काळ, घोड, गंधार आणि सावित्री. तर पाताळगंगाचा उगम कुठे आहे? खंडाळा येथे पाताळगंगाचा उगम आहे. आता जोड्या पण देऊ शकते ओके, उगमस्थान आणि कोणत्या जिल्ह्यात कोणती नदी ते ओळखा ओके. तर पाताळगंगाचं कुठे आहे? खंडाळामध्ये. नंतर आंबा नदीचा उगम आहे जांभळपाडा ओके. आंबा नदीचा उगम कुठे आहे? जांभळपाडा. आणि कोणत्या ठिकाणी आहे ती? पाली ओके. पाली या ठिकाणी आंबा आहे ओके. कुंडलिका ओके. कुंडलिका नदीची लांबी किती आहे? 65 किलोमीटर आहे. तिचा उगम आहे हिरडेवाडी ओके. कुंडलिका नदीचा उगम किती आहे? हिरडेवाडी आहे, ती आहे रोहा या ठिकाणी ओके. नंतर आहे काळ नदी. काळ नदीची लांबी आहे 33 किलोमीटर आणि तिचं उगमस्थान आहे लिंगण किल्ला ओके. नंतर आहे गंधार ओके. घोड गंधार ओके. गंधारची लांबी आहे 23 किलोमीटर. सावित्रीची लांबी आहे 38 किलोमीटर ओके. सावित्री नदीचं उगमस्थळ आहे महाबळेश्वर आणि ती महाड आणि पोलादपूर इथे स्थापन झालेली आहे ओके. आता आपण बघू रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या, त्यांचा क्रम ओके उत्तर ते दक्षिण आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील कोणत्या नद्या आहे? भारजा, जोग, जगबुडी, विशिष्टी, शास्त्री, बाव, काजवी आणि मुचकुंदी ओके. काजवी आणि शुक ओके, या रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या आहेत ओके. परत एकदा बघून घेऊ आपण रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या उत्तर ते दक्षिण क्रम आहे मित्रांनो. आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक जवळपास नद्या ह्या महत्त्वाच्या आयोगाला विचारल्या जातात. याच्यामध्ये आहे भारजा, जोग ओके. जोग नदीचं ठिकाण कुठे आहे? दापोली ओके. दापोली येथे जोग नदी वसलेली आहे. जगबुडी ओके. जगबुडीची लांबी किती आहे? 30 किलोमीटर आहे. आणि आपण बघितलं जगबुडी कोणाची उपनदी आहे? तर ही आहे विशिष्ट नदीची उपनदी आहे की. प्रश्न असा पण येऊ शकतो की नदी ओके, कोकणातील नद्या आणि त्यांच्या उपनद्या जोड्या लावा, हा क्वेश्चन येऊ शकतो मित्रांनो ओके. तर त्यासाठी लक्षात राहू दे ओके. जगबुडी कोणाची उपनदी आहे? तर विशिष्ट नदीची उपनदी आहे ओके. आता ओके. नंतर विशिष्ट ओके. विशिष्ट काय कुठे आहे? ठिकाण कुठे आहे? चिपळूण ओके. शास्त्री ओके. शास्त्रीची लांबी आहे 64 किलोमीटर. शास्त्री नदीचा उगम आहे कुंभारली घाट ओके. शास्त्री नदीचा उगम कुठं होतो? कुंभारली घाटमध्ये. आणि शास्त्री आहे खालसावाडी ओके. खालसावाडी येथे आहे ओके. नंतर काजळी ओके. काजळी नदीचा उगम आहे आंबा घाट. मुचकुंदी नदीचा उगम आहे विशालगड ओके. नंतर काजवीची लांबी आहे 75 किलोमीटर आणि ते ठिकाण आहे राजपूर ओके. आणि शुक नदी ओके. परत एकदा रिवाइज करू आपण. भारजा, जोग, जगबुडी, विशिष्टी, शास्त्री, बाव, काजळी, मुचकुंदी, काजवी आणि शुक. आणि सर्वात शेवटचा जिल्हा आहे आपला सिंधुदुर्ग ओके. सिंधुदुर्ग नदी आहे देवगड, आचरा, गड, कर्ली, तेरेखोल ओके. आता देवगड नदीची लांबी आहे 70 किलोमीटर आणि ते आहे शिरोळ या ठिकाणी. आचरा ओके. आचराची लांबी आहे 48 किलोमीटर, ते आहे कणकवली येथे. गड नदीची लांबी आहे 84 किलोमीटर. कर्लीचं ठिकाण आहे देवगड आणि तेरेखोलची लांबी आहे 98 किलोमीटर. सर्वात शेवटची कोकणातील नदी आहे तेरेखोल नदी, तिची लांबी किती आहे? 98 किलोमीटर आहे. कोकणातील नद्या व त्यांचे संगमस्थळ कुठे आहे ओके. इथे आहे नदी, इथे आहे संगमस्थळ ओके. पहिले आहे सूर्य आणि पिंजाळ ओके. सूर्य आणि पिंजाळ यांची संगमस्थळ कुठे आहे? वाडे ओके. सूर्य आणि पिंजाळ कोणाच्या उपनद्या आहे? ह्या आहे वैतरणाच्या. परंतु सूर्य आणि पिंजाळ यांचा संगम कुठे होतो? वाडे येथे. नंतर आहे सूर्य आणि वैतरणा यांचा संगम होतो मासवण. नंतर आहे शास्त्री आणि बाव यांचा संगम होतो खालसवाडी ओके. म्हणजे काय? बाव कोणाची उपनदी? शास्त्रीची उपनदी आहे. बाव आणि सोनवी कोणाच्या? शास्त्राची उपनदी आहे शास्त्रीच्या. शास्त्री आणि बाव यांचा संगम होतो खालसवाडी. शास्त्री आणि सोनवी यांचा संगम संगमेश्वर. उल्हास आणि काळू यांचा संगम आहे टिटवाळा. सावित्री आणि गंधार यांचा आहे संगम महाड ओके. परत एकदा बघून घेऊ मित्रांनो आपण. सूर्य आणि पिंजाळ यांचा संगम वाडे. सूर्य आणि वैतरणा मासवण. शास्त्री आणि बाव यांचा संगम आहे खालसावाडी. शास्त्री आणि सोनवी यांचा संगम आहे संगमेश्वर. उल्हास आणि काळू यांचा संगम आहे टिटवाळा. सावित्री आणि गंधार यांचा संगम आहे महाड ओके. तर आपण कोकणातील नद्या व त्यांचे धरणे बघू इथे ओके. इथे आहे म्हणजे कोकणातील कोणत्या नदीवर कोणते धरण आहे हे बघू आपण. इथे आहे नदी आणि इथे आहे धरण दिलेले आहे मित्रांनो. पहिला आहे आता वैतरणा नदीवर कोणतं धरण आहे? मोडक सागर ओके. मोडक सागर महत्त्वाचा प्रश्न येऊन गेलेला आहे ओके.
वैतरणा नदीचा वैतरणा नदीवर कोणतं धरण आहे? मोडक सागर. ओके. भातसाई. ओके. भातसाई नदीवर आहे भातसा धरण. तानसा नदीवर आहे तानसा धरण. सूर्या नदीवर आहे सूर्या धरण. वैतरणा नदीवर आहे अप्पर वैतरणा. पाताळगंगा नदीवर कोणतं आहे? मोरवा धरण आहे. ओके. महत्त्वाचा क्वेश्चन हा. पण पाताळगंगा नदीवर कोणतं धरण आहे? मोरवा धरण. कुंडलिका नदीवर आहे डोलावहळ धरण. मुरबाडी नदीवर आहे बारवी धरण. परत एकदा आपण रिव्हिजन बघूयाचं. ओके. वैतरणा नदीवर आहे मोडक सागर. भातसाई नदीवर आहे भातसा धरण. तानसा नदीवर आहे तानसा धरण. सूर्या नदीवर आहे सूर्या धरण. वैतरणा नदीवर आहे अप्पर वैतरणा धरण. पाताळगंगा नदीवर आहे मोरबा. कुंडलिका नदीवर आहे डोलावहळ आणि मुरबाडी नदीवर आहे बारवी धरण आहे. ओके मित्रांनो, आपल्याला जे कोकणमधील नद्या आहे हे शिकायचं असेल तर अगोदर मॅपशिवाय आपण नदी शिकू शकत नाही. ओके. किंवा लक्षात राहणार नाही. तर त्याच्यासाठी आपण एक ट्रिक्स तयार केली तशी. तर अगोदर काय करायचं, पूर्ण हा मॅप आहे ना, हा कोकण नदीचा मॅप पूर्ण असा काढून घ्यायचा. ओके. पूर्ण मॅप घेतला नंतर काय करायचं की जिल्ह्याने हे भाग पाडायचे. म्हणजे काय की हा पालघर आहे इथपर्यंत कोणता आहे हा लक्षात ठेवायचा. ओके. पालघर. नंतर हा इथपर्यंत ठाणे आहे. नंतर हा इथून इथपर्यंत आहे हा रायगड. आणि इथून आहे रत्नागिरी इथपर्यंत आणि इथपर्यंत शेवट नंतर आहे सिंधुदुर्ग. असे काय करायचे, अगोदर भाग पाडून घ्यायचे प्रत्येक विभागाचे. म्हणजे नद्या आणि खाड्या लक्षात ठेवायला सोपं जाईल. ओके. तर उत्तरेकडील आपण बघतो की सर्वात उत्तरेकडील जी नदी आहे आपण म्हणतो ती दमणगंगा. ती नेमकी कुठे आहे, तर ती काय करते की इथून सुरू होते अशी सुरू झाली, इकडून सुरू होते अशी, तर इकडे ते अशी जाते. ओके. कोणती? दमणगंगा. ओके. दमणगंगा. ओके. दमणगंगा कुठून सुरू होते? ह्या पॉईंट पासून सुरू होते अशी या साईडला दमणगंगा नदी जाते. नंतर आहे आपण बघू तानसा नदी. ओके. तानसा नदी कुठून कुठपर्यंत जाते? तानसा नदी अशी इकडून पाठीमागून अशी आली तानसा नदी. तानसा कोणती नदी? ही तानसा नदी. ओके. तानसा नदी. ओके. तानसा नदीच्या आता 2 उपनद्या आहेत. ओके. तानसा नदीला काय येते इकडून एक वैतरणा. तानसा नदीच्या वरतून कोणती नदी येते? वैतरणा. ओके. वैतरणा नदी इकडून नदी अशी आली, इथून इथं ती काय होते की तानसा नदीच्या जवळपास कनेक्ट होती. कोणती? वैतरणा नदी. आता वैतरणाला काय होते की वैतरणाच्या उत्तरेकडून काय होते की एक पिंजाळ. ओके. वैतरणाच्या उत्तरेकडून काय होते पिंजाळ नदी येऊन वैतरणाला मिळते. कोणती? पिंजाळ नदी येऊन मिळते. आणि इकडून एक सूर्या. ओके. सूर्या नदी देखील काय होते की इथून टच करून अशी वैतरणाला आणि तानसाला येऊन मिळतात. कोणती नदी? ही सूर्या नदी आहे. आता ह्या झाल्या पालघर मधल्या नद्या. कोणत्या इथं दमणगंगा ही इथून येते इकडे लागते. नंतर काय होते की तानसा. ओके. तानसा नदीचा उगम काय आहे की इथून सुरू होतो, इथं या कॉर्नरला संपतो. नंतर तानसाला काय होते इकडून एक वैतरणा येते. वैतरणा पण काय होते की इथं अटॅच होते तानसाला. वैतरणाच्या 2 उपनद्या आहे. कोणत्या? एक आहे पिंजाळ. ओके. इथून पिंजाळ आणि वरतून येते एक सूर्या. याला पण काय होते की वैतरणाच्या उपनद्यानंतर ह्या कशाला तानसा नदीला अटॅच होतात. ओके. तानसावर एक खाडी आहे. ती खाडी कोणती? तर इथं आपण बघतो की दातीवरीची खाडी. ओके. दातीवरीची खाडी आहे इथे. ओके. तानसा नदीला कनेक्ट. ओके. आपण बघितल्या आपण कोणत्या नद्या आहेत? दमणगंगा, सूर्या, पिंजाळ, वैतरणा आणि तानसा यांचा क्रम लक्षात ठेवा मित्रांनो. आता जो आपण ठाणे जिल्ह्यामध्ये. ओके. ठाणे जिल्ह्यामध्ये कोणत्या नद्या आहेत? ओके. मित्रांनो काय होतं की इथून एक नदी येते. कोणती येते? उल्हास. ओके. उल्हास. ओके. उल्हास खालून येते एक नदी येते अशी ती इथे एक खाडी निर्माण होते. काय? उल्हास. कोणती येते नदी इथं? उल्हास. ओके. उल्हास नदी ठाण्यामध्ये. ओके. उल्हास नदी. ओके. उल्हास नदी वाहत असताना काय होते इकडून उल्हास नदीला एक नदी मुरबाडी नदी येऊन मिळते. ओके. कोणती इथे नदी? मुरबाडी. उल्हास नदीला कोणती नदी येऊन मिळते? वरतून एक मुरबाडी. मुरबाडीच्या वरतून एक येते आणखी इथून काळू
आणि काळूच्या वरतून काळूला एक कनेक्ट होते, इथं नदी एक आणखी आहे भातसा. ओके, भातसा. ओके, जी उल्हास नदी काय करते की इथं खाडी तयार करते. ओके, या खाडीला काय नाव आहे तर वसईची खाडी. ओके, वसईची खाडी याला नाव आहे. ओके, तर परत एकदा बघू आपण ठाणे जिल्ह्यामध्ये कोणते उल्हास नदी एक येते, इथं एक खाडी निर्माण करते. ही खाडी येते वसईची खाडी. उल्हासच्या उत्तरेकडून मुरबाडी, काळू आणि भातसा या 3 नद्या काय होतात एकमेकांना कनेक्ट होतात आणि उल्हासला येऊन मिळतात. ओके, मग ह्या संबंध इथं वाहतात आणि इथं कोणती खाडी वसईची खाडी निर्माण करते. परत एकदा आपण पालघरमधले पण बघू. दमणगंगा आहे, इथून कोणती त्या अगोदर तानसा नदी वाहते. तानसा नदीची एक वैतरणा नदी येऊन अटॅच करते. इथे वैतरणा नदीला 2 नद्या उपनद्या मिळतात, एक आहे पिंजाळ आणि एक आहे सूर्या. त्याच्यानंतर ठाणे बघितलं आपण, ठाण्याला कोणती पहिली आहे उल्हास. ओके, उल्हासच्या वरती आहे मुरबाडी, काळू आणि भातसा या नद्या काय होतात कनेक्ट होतात आणि ह्या तिन्ही नद्या याला येऊन उल्हास नदीला येऊन मिळतात. नंतर काय होतं की उल्हास नदी वाहत कुठे जाते, एक अरबी समुद्रात जात असताना काय होतं की इथं काय होतं की वसईची खाडी निर्माण करतात. ओके, आता आपण बघितलं पालघर जिल्ह्यातील आणि ठाणे जिल्ह्यातील आपण काय बघितलं नद्या आणि खाड्या कसे कनेक्ट होतात हे बघितलं. आता आपण बघू रायगड जिल्ह्यातील. ओके, आता काय होतं उल्हास नदीच्या दक्षिणेला काय होतं इथे पाताळगंगा. ओके, पाताळगंगा नदी उगम पावते. पाताळगंगा वाहत काय करते इकडे अरबी समुद्राला जाऊन मिळते. ओके, पाताळगंगाच्या खाली कोणती भोगावती नदी ही पण काय होते की अरबी समुद्रात जाऊन ह्या साईडला जाऊन मिळते. ओके, नंतर आहे आंबा नदी. ओके, आंबा नदी. ओके, आंबा नदी वाहत काय करते की वाहत असताना काय इथे खाडी निर्माण करतात. ओके, इथे खाडी निर्माण करतात. ह्या खाडीचं नाव आहे धरमतरची खाडी. ओके, कोणती धरमतरची खाडी. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, जो हा नकाशाचा पॉईंट आहे इथे पण आयोग असा डॉट देऊ शकतो आणि विचारू शकतो की ही कोणती खाडी आहे, ओळख आहे. महत्त्वाची खाडी आहे कोणती धरमतरची खाडी आहे. ओके, नंतर आंबाची खाली काय होते की एक नदी वाहते कुंडलिका. ओके, कुंडलिका नदी वाहते, ही पण इथे एक खाडी तयार करते. कोणती नदी असते कुंडलिका. ओके, कुंडलिका नदी वाहते आणि इथे एक खाडी तयार करते. त्या खाडीचं नाव आहे रोह्याची खाडी. ओके, रोह्याची खाडी. आता कुंडलीच्या दक्षिणेलाच इथं काय आहे की काळ. ओके, काळ नदी. ओके, इथं काय 2-3 उपनद्या असतात. याच्यामध्ये काय आहे की इथे आता रायगडच्या दक्षिणकडून काय आहे की एक नदी वाहते. ओके, ही नदी वाहते. ओके, ही नदी वाहत असताना अशी क्रॉस जाते. ओके, ही नदी आहे सावित्री नदी. ओके, सावित्री नदी आहे. आता सावित्री नदी वाहत असताना काय होतं की उत्तरेकडून एक नदीवर मिळते, इथून एक उत्तरेकडून एक नदी येते गंधार. ओके, गंधार नावाची. ओके, गंधार नदीवरून मिळते. ओके, गंधारच्या उत्तरेकडून गंधारला एक नदी मिळते. येत असताना इथं घोड नदी. ओके, कोणती गंधारला कोणती नदी मिळते घोड नदी येऊन मिळते. ओके, नंतर घोडच्या उत्तरेकडून इकडून एक नदी येऊन मिळते अशी सावित्रीला कोणती काळ नदी. काळ नदी येऊन मिळते, हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. ओके, जी ही सावित्री नदी आहे. ओके, सावित्री नदी वाहत असताना इथे एक खाडी निर्माण करते. ओके, या खाडीला काय आहे बाणकोटची खाडी. ओके, बाणकोटची खाडी निर्माण होते. आता हे बघितलं आपण रायगड जिल्ह्यातील. आता जो आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काय होतं की आता सावित्री नदीच्या दक्षिणेला काय होतं इथे एक भारजा. ओके, भारजा नदी वाहते. कोणती भारजा नदी. भारजा नदी देखील एक खाडी निर्माण करते. या खाडीचं नाव आहे केळशीची खाडी. ओके, केळशीची खाडी आहे. नंतर भारजा नदीच्या खाली जोग खाडी वाहते. जोग नदी वाहते. नंतर याच्या खाली असते आता इकडून विशिष्ट नदी. ओके, विशिष्ट नदी वाहते. नंतर विशिष्ट नदी पण एक खाडी निर्माण करते. त्या खाडीचं नाव आहे दाभोळची खाडी. ओके, दाभोळची खाडी आहे. आता विशिष्ट नदी वाहत असताना काय होते तिला एक उपनदी येऊन मिळते. आपण बघितली होती पाठीमागे
तर ती नदी कोणती, तर जगबुडी. ओके, जगबुडी नदी आहे. काय होतं की ती विशिष्ट नदी वाहत असताना त्याला उपनदीवरून मिळते. कोणती आहे ती, तर आहे जगबुडी नदी आहे. ओके, नंतर आहे शास्त्री. ओके, शास्त्री वाहत असताना, ओके, शास्त्रीला एक खाडी निर्माण करते इथं शास्त्री नदी. कोणती खाडी निर्माण करते ती, जयगडची खाडी. ओके, जयगड खाडी निर्माण करते. शास्त्री नदी वाहत असताना त्याला एक उपनदी येऊन मिळते, इकडून खालून अशी एक उपनदी येऊन मिळते, ती आहे बाव नदी. कोणती, बाव नदी आहे. नंतर बावनंतर खालून एक नदी वाहते इथं, बाव जवळूनच एक ही नदी आहे काजळी नदी. कोणती, काजळी नदी वाहते. ओके, काजळी नदीवर पण एक खाडी निर्माण झालेली आहे, ती आहे भाट्याची खाडी. ओके, भाट्याची खाडी आहे. नंतर काय की काजळी नदी खालून पण एक नदी वाहते आणि ती नदी आहे काजवी नदी. ओके, काजवी नदी. काजवी नदी देखील एक खाडी निर्माण करते, ती आहे जैतापूरची खाडी. ओके, जैतापूर खाडी आहे. नंतर हे झालं आपलं. आता बघा, आता इथं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग नदीमधून कोणती एक नदी वाहते, ती नदी कोणती, तिथं शुक नदी वाहते. कोणती, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांच्या बाउंड्रीवरून जी नदी वाहते ती नदी कोणती, इथं शुक नदी वाहते. ओके, शुक नदीवरती पण एक खाडी निर्माण झाली आहे, इथं विजयदुर्गची खाडी. कोणती, विजयदुर्ग खाडी इथे निर्माण झाली आहे शुक नदीच्या खाली. नंतर त्याच्या खाली देवगडची खाडी आहे, देवगड नदी. ओके, देवगड नदी, इथे पण देवगडची खाडी निर्माण झालेली आहे. त्याच्यानंतर आहे गड. ओके, गड नदी. नंतर आहे आचरा नदी. नंतर वाहते कर्ली नदी. नंतर आहे ओरोस. नदी आणि सर्वात दक्षिणेकडील जी नदी आहे ती आहे तेरेखोलची नदी. ओके, तेरेखोलची नदी आहे मित्रांनो. ओके, परत एकदा आपण रिवाइज करून घेऊ कशा प्रकारे गेली. इथं बघू आपण पाताळगंगा. ओके, सॉरी, ओके, आता पालघर जिल्ह्यातील पहिली सर्वात उत्तरेकडील नदी कोणती, दमणगंगा आहे. आता लक्षात कसं ठेवायचं, ओके, स्ट्रक्चर कसं तयार करायचं. ओके, पहिली कोणती नदी वाहते, तानसा घ्यायची. ओके, तानसा नदी वाहते. ओके, तानसा नदी वाहत असताना काय होतं की तिला काय ते वरतून एक वैतरणा नदी येऊन मिळते. ओके, वैतरणाला देखील दोन नद्या मिळतात, कोणत्या आहे, पिंजाळ आणि सूर्य नदी येऊन मिळतात. ओके, तानसा नदीवर एक खाडी निर्माण झाली आहे, त्या खाडीचे नाव आहे दातीवरीची खाडी आहे. ओके, नंतर ठाणे जिल्हा घ्यायचा. ओके, ठाणे जिल्ह्यात कोणती नदी वाहते, इथे उल्हास. ओके, उल्हास नदी वाहत असताना काय होतं की तिला तीन नदी येऊन वरतून, ओके, वरच्या साईडने काय होतं की मुरबाडी, काळू आणि भास्सा. ओके, तीन नदी येऊन मिळतात, यांचा एकत्र संगम वाहत काय होतं की इथे एक खाडी तयार होते. ओके, या खाडीला काय म्हणतात की वसईची खाडी म्हणतात. ओके, नंतर आला आपण रायगड जिल्ह्यामध्ये. ओके, रायगड जिल्ह्यामध्ये कोणती एक उल्हास नदी पण काही प्रमाणात वाहते. ओके, नंतर आहे पाताळगंगा नदी येऊन इथे भेटते. नंतर भोगावती नदी येऊन अरबी समुद्राला जाऊन मिळते. ओके, नंतर आंबा नदी वाहत असताना काय होते की इथे एक खाडी निर्माण होते. ओके, या खाडीचं नाव आहे धरमतरची खाडी आहे. नंतर कुंडलिका नदी. ओके, कुंडलिका नदी. ओके, कुंडलिका नदी वाहत कुठे, रोह्याची खाडीमध्ये. नंतर मित्रांनो काय की रायगड. ओके, रायगडमधली सर्वात शेवटची नदी आहे ती सावित्री नदी. ओके, सावित्री नदी वाहत असताना काय होतं की तिला एक नदी येऊन मिळते. ओके, गंधार नदी. ओके, गंधार नदी पण वाहत असताना तिला एक गंधारची उपनदी आहे घोड नदी, आणि यांचा दोघांचा संगम झाला की ह्या कुठं सावित्री नदीला येऊन मिळतात. ओके, नंतर वाहत जाऊन काय होतं की इथं बाणकोटची खाडी निर्माण होती. ओके, नंतर आपण आलो इथं रत्नागिरी. ओके, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. ओके, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारजा नदी. ओके, भारजा नदी वाहत जाताना काय होते तिथे एक खाडी निर्माण होते, त्या खाडीचे नाव आहे केळशीची खाडी. नंतर जोग नदी. नंतर आहे ओके, नंतर कोणती, विशिष्ट नदी. ओके, विशिष्ट नदी वाहत जाऊन ओके खाडी निर्माण करते, त्या खाडीचे नाव आहे दाभोळची खाडी. ओके, विशिष्ट नदी वाहत असताना तिला एक उपनदी मिळते, जगबुडी नदी. ओके, जगबुडी कोणाची उपनदी, तर विशिष्ट नदीची उपनदी आहे. ओके, नंतर खाली आहे शास्त्री नदी. ओके, शास्त्री नदी वाहत असताना ओके जयगडची खाडी निर्माण करतात, आणि इथे एक बाव उपनदी त्याला मिळते. ओके,
त्याच्यानंतर आहे काजवी नदी. ओके, काजवी नदी वाहत वाहत जाऊन तिथे एक खाडी निर्माण करते. त्या खाडीचे नाव आहे जैतापूर खाडी. ओके, हा झाला रत्नागिरी जिल्हा. आता काय होतं, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांची जी बाउंड्री आहे ना, त्या बाउंड्रीवरून एक नदी वाहते. ती कोणती? शुक नदी. ओके, शुक नदी. शुक नदी वाहत असताना काय होते, ती विजयदुर्गची खाडी इथे निर्माण करते. ओके, नंतर त्याच्यानंतर आहे देवगडची खाडी, गड नदी, आचरा नदी, कर्ली नदी, ओरोस नदी आणि तेरेखोल नदी. ओके,